नारायणगाव जुन्नर रस्त्यावर सार्वजनिक वाचनालयाच्या बाजूने मच्छी मार्केटपर्यंत बांधलेल्या गटाराचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून बांधकाम केलेल्या गटाराच्या बाजूला एक बाल रुग्णालय आणि एक हॉस्पिटल अशी दोन रुग्णालये आहेत। त्यामुळे हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे, पण रुग्णालयही आजारी झाले आहेत। येथील सांडपाणी नवीन बांधलेल्या गटारांना न जोडल्याने रुग्णालयाबरोबर रुग्णांचे आरोग्यही धोक्यात आले आहे। नारायणगाव जुन्नर रस्त्याचे काम अतिशय धीम्या गतीने सुरू आहे। या रस्त्याचे भूमिपूजन डिसेंबर 23 मध्ये माजी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, माजी आमदार अतुल बेनके, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ आशाताई बुचके आणि विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष खैरे यांच्या उपस्थितीत झाले। मात्र रस्त्याचे काम कासव गतीने सुरू आहे, त्यामुळे अद्याप पूर्ण झालेले नाही। मच्छी मार्केटपासून ते छत्रपती शिवाजी सार्वजनिक वाचनालयाच्या बाजूकडील रस्त्याच्या दक्षिणेला बांधलेल्या गटारामुळे हे काम अतिशय निकृष्ट झाले असून तेथील निवासी नागरिक, बाल रुग्णालय, रुग्णालयाला गटाराच्या पाण्याचा संसर्ग होत आहे। रुग्णालयातील रुग्णांचे आरोग्य यामुळे धोक्यात आले असून रुग्णालय आजारी झाले आहेत। मात्र याकडे ठेकेदार जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे। या सांडपाण्याचा बंदोबस्त व्हावा अशी मागणी आता नागरिक करू लागले आहेत। ब्युरो रिपोर्ट, झंझावात न्यूज। बांगर साहेब, तिथं खेपडेस तिथं तुम्ही पाईप घेतले का नाही? खेपडेस तिथं पाईप घेतले का नाही मला सांगा तुम्ही? कुठं साखर नदी समोर घेतले का नाही? मग इथं तुम्हाला पाईप घ्यायला प्रॉब्लेम काय होता? इथं क्वारीचा पाईप घ्यायला प्रॉब्लेम काय होता? मग नाही, मग घ्या ना, मग पाईप घ्या ना तुम्ही। लोकांच्या अहो लोकांच्या अहो बांगर साहेब, लोकांच्या घरामध्ये गटर तुंबली, लोकांच्या घरामध्ये संडाचं पाणी गेलंय नाही, तुम्ही मग तिथं पाईप नाही टाकले? तुम्ही पाईप टाकले नाही तिथं दवाखान्यामध्ये पाणी सगळं बघा, जाऊन आतमध्ये दवाखान्यात जाऊन बघा, दवाखान्यामध्ये सगळं संडाचं पाणी गेलंय। मग तुम्ही मोजलं का नाही? आरोग्य मंत्री रुग्णालय का काय? आरोग्य मंत्री आहे का काय? नरकपुरी ती तुम्ही चिटकून घ्यायचं त्याला।